लग्नाची तारीख ठरली, हळद लागली, पण लग्नाच्या दिवशीच सगळं संपलं. भारतीय क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना हिच्या आयुष्यातल्या नाजूक वळणावरती येऊन पोहोचली. पण हे सगळं होऊन सुद्धा ती थांबली नाही आहे, तर पुन्हा एकदा नव्यानं ती मैदानामध्ये उतरली. बघूयात. स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचं लग्न अखेर मोडलं. पलाश सोबतचा विवाह मोडल्याची स्मृतीची कबुली. लग्न मोडल्यानंतरही स्मृती आत्मविश्वासानं जगाला सामोरी. माझं प्रेम फक्त माझ्या क्रिकेटवर, स्मृतीचं वक्तव्य. महिला वर्ल्ड कपच्या विश्वविजेत्या टीम इंडियाची व्हाईस कॅप्टन स्मृती मंधानाच्या लग्नाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर झाली. संगीतकार, गायक आणि निर्माता पलाश मुच्छल सोबत तिचा विवाह होणार होता. सांगलीमध्ये होणाऱ्या या सोहळ्याला विश्वविजेती टीम इंडिया सुद्धा दाखल झाली होती. पण लग्नाच्या दिवशीच स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचं कारण देत लग्न पुढे ढकलण्यात आलं. त्याच दिवशी स्मृतीनं सोशल मीडियावरचे पलाश सोबतचे हळदी आणि मेहंदीचे फोटो डिलीट केले. त्यानंतर पलाश आणि तिच्या लग्नात विघ्न आल्याची चर्चा रंगली. दारू आणि ड्रग्सच्या नशेत पलाशनं लग्नाच्या संगीत सोहळ्यावेळी कोरिओग्राफर सोबत गैरकृत्य केल्याच्या आणि गोंधळ घातल्याच्या चर्चा रंगल्या. पलाश बाबत अनेक गोष्टी इंटरनेटवर व्हायरल झाल्या. अखेर 2 आठवड्यांनी दोघांनीही लग्न मोडल्याचं सोशल मीडिया पोस्टमधून जाहीर केलं. काही आठवड्यांपासून माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप चर्चा आणि अफवा, तर्कवितर्क सुरू आहे. माझं वैयक्तिक आयुष्य मी नेहमी स्वतःपुरतंच ठेवते, पण आता हे स्पष्ट सांगणं आवश्यक आहे की आमचं लग्न रद्द करण्यात आलं. हा निर्णय आम्ही परस्पर संमतीनं घेतलाय. या काळात माझ्या आणि पलाशच्या कुटुंबियांना थोडी स्पेस आणि गोपनीयता द्यावी, ही सर्वांना नम्र विनंती आहे. आमच्या निर्णयाचा आदर करावा. जेव्हा एखाद्या मुलीचं लग्न मोडतं तेव्हा तिनं दुःख कवटाळून घरी बसावं अशी समाजाची अपेक्षा असते. पण या सगळ्याला फाटा देत स्मृतीने तिचा आत्मविश्वास कृतीतून दाखवून दिला. लग्न मोडल्याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्मृतीचा सराव करतानाचा फोटो समोर आला. तिचा भाऊ श्रवणनं हा फोटो शेअर केला. आपल्यासाठी क्रिकेटच्या पलीकडे काहीच नाही हे या मुलीने आपल्या कृतीतून दाखवून दिलं. यानंतर स्मृती कर्णधार हरमनप्रीत कौर सोबत अमेझॉन संभावना शिखर परिषदेमध्ये उपस्थित झाली. यावेळी तिच्या आयुष्यातल्या काही घटनांवर थेट नाही पण फिरवून का होईना प्रश्न विचारला गेला. पण थोडंही न डगमगता किंतु परंतुची थोडीही भावना मनात न आणता स्मृतीनं थेट उत्तर दिलं आणि सगळ्यांची मनं जिंकली. I don't think I love anything in life more than cricket. So when you go out to bat or when you go out to represent your country, I don't think any other thoughts are there in the mind. When you put on the Indian jersey, the only thing you want to do is represent India and win the match for the country. And yeah, I mean, the biggest motivation is that when you put on the jersey and the India is written. I mean, I always tell everyone that once you put on the jersey, you just keep all your problems aside and just be on the field, because you have a responsibility and you are one of 2 billion people who are representing your country. And I mean, just the thought of that is enough for you to have that razor sharp focus and do what you want to do. आता लग्नाचा विषय दूर सारून नव्या आत्मविश्वासानं स्मृती चाहत्यांना क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे. 21 डिसेंबर पासून श्रीलंकेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20 मालिकेत स्मृती दिसेल. वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांचा परिणाम करिअरवर होऊ द्यायचा नसतो हे स्मृतीनं तिच्या कृतीतून दाखवून दिलं. स्मृती मंधानाच्या आयुष्यात आलेला हा 360 डिग्री टर्न तिच्यासाठी पुढची यशाची अनेक दारं नक्कीच उघडेल. तिचं आत्मविश्वासानं केलेलं कमबॅकही अनेक तरुणींसाठी प्रेरणा देणारा आहे. कस्तुरी मराठीसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.